the last lecture we have completed our second chapter, systematics of living organism. Now in today's lecture we will start third chapter, kingdom plantae. बघा ऑलरेडी थोडेफार कॅरेक्टर मी तुम्हाला सांगितलेले आहेत किंगडम प्लांटीचे, त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू. आता किंगडम प्लांटी जर कन्सिडर केला तर ऑलरेडी इन अ लास्ट चॅप्टर वी हॅव स्टडीड अबाउट सम अस्पेक्ट्स ऑफ क्लासिफिकेशन. त्यामध्ये किंगडम प्लांटी जर कन्सिडर केली तर फर्दर त्याचं क्लासिफिकेशन जर बघितलं तर प्रेझेन्स आणि ॲब्सेन्स ऑफ सीड, म्हणजे प्लांटमध्ये सीड प्रेझेंट आहेत का ॲब्सेंट आहेत, म्हणजेच बिया ज्या म्हणतो आपण त्या प्रेझेंट आहेत का ॲब्सेंट आहेत, किंवा व्हॅस्क्युलर टिश्यूज जर कन्सिडर केले. आता व्हॉट इज मीन बाय व्हॅस्क्युलर टिश्यूज बघा. व्हॅस्क्युलर टिश्यूज म्हणजे काय, तर मला वाटते तुम्हाला हे झालं असेल 8 आणि 9 स्टँडर्डमध्ये, ज्यालाच झायलेम आणि फ्लोएम असं म्हटलं जातं. नाव व्हॉट इज मीन बाय झायलेम. झायलेम म्हणजे असे टिश्यू, बघा मी काय म्हणते, झायलेम म्हणजे असे टिश्यू जे झाडामध्ये असतात आणि जे वॉटर कॅरी करण्याचं काम रूटपासून ते त्यांच्या टिपपर्यंत वरच्या भागापर्यंत पाणी नेण्याचं काम हे झायलेम करत असतात, ज्यालाच टिश्यू असं म्हटलं जातं. हे नाव लक्षात ठेवा, ज्यालाच टिश्यूज असं म्हटलं जातं. सेलपासून टिश्यूज तयार होतात हे आपल्याला माहिती आहे. ग्रुप ऑफ सेल्स इज कॉल्ड ॲज अ टिश्यूज, बरोबर. म्हणजेच काय, इथं व्हॅस्क्युलर टिश्यूज जर कन्सिडर केले तर व्हॅस्क्युलर टिश्यू या शब्दाचा अर्थ काय होतो की ज्याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट आहे. झायलेम म्हणजे काय, जे वॉटर कंडक्ट करेल किंवा कॅरी करेल, आणि फ्लोएम मीन्स जे फूड कॅरी करेल. लक्षात येते का बघा, झायलेम आणि फ्लोएमचा शब्द लक्षात आला का बघा. आणि ह्या दोघांना मिळून व्हॅस्क्युलर टिश्यूज असं म्हटलं जातं. म्हणजेच प्लांटमध्ये सीड प्रेझेंट आहे का, किंवा व्हॅस्क्युलर टिश्यूज प्रेझेंट आहेत का, किंवा प्लांट बॉडी त्यांची कशी डिफरन्शिएट केलेली आहे, म्हणजे रूट स्टेम लीफ आहेत का नुसतंच फक्त थॅलस आहे, म्हणजे एक नुसतं माऊस आहे. तर त्याच्यावरून किंगडम प्लांटीचे मेनली 2 ग्रुप्स पडतात. कोणते कोणते बघा. सगळ्यात पहिला आहे फॅनोरोग्राम्स. आता फॅनोरोगॅम्स लाच कॉमनली सीड प्रोड्युसिंग प्लांट्स असं म्हटलं जातं. सीड प्रोड्युसिंग प्लांट म्हणजे काय, तर अशी प्लांट जे सीडला तयार करतील. जसं की त्याच्यामध्ये काय येईल सांगा बरं, मँगो येईल, बरोबर. त्यानंतर आपले जेवढे पण सगळे फ्रूट्स आहेत ते सगळे फॅनोरोगॅम्समध्ये येतील, कारण त्यांच्यामध्ये सीड तयार होते. इवन पावटा, घेवडा, वाटाणा हे सगळे फॅनोरोगॅम्समध्ये म्हणजे सीड प्रोड्युसिंग प्लांट्समध्ये येतील. लक्षात येते का बघा. म्हणजेच दे प्रोड्यूस स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. आता त्यांच्यामध्ये ते स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर प्रोड्यूस करतात, जे की कसं असतं, विजिबल असतं, म्हणजे जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतं. जसं की बेस्ट एक्झाम्पल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरचं द्यायचं म्हटलं तर फ्लावर, बरोबर. म्हणजेच प्लांटमध्ये फ्लावर हे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे, जिथूनच मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तयार होत असतात, बरोबर. आता विजिबल का म्हटलं तर आपल्याला ते उघड्या डोळ्यांनी दिसतात, बरोबर. म्हणजे फ्लावर आपल्याला दिसतात प्लांटमध्ये, बरोबर. मग अशा प्लांटमध्ये ज्यामध्ये फ्लावर दिसतात ते सगळे कशामध्ये येतात, फॅनोरोगॅम्समध्ये येतात. आणि ज्यांच्यामध्ये सीड प्रेझेंट असतं ते सगळे कशामध्ये येतील, फॅनोरोगॅम्समध्ये येतील. नावं लक्षात ठेवा, फॅनोरोगॅम्स. त्यानंतर सेकंड टाईप आहे क्रिप्टोगेम्स. आता क्रिप्टोगेम्स जर कन्सिडर केले तर दे आर स्पोर प्रोड्युसिंग प्लांट्स अँड डू नॉट प्रोड्यूस सीड्स अँड फ्लावर्स. आता हा शब्द महत्त्वाचा आहे. आत्ता मी काय सांगितलं, फॅनोरोगॅम्समध्ये फ्लावर सीड प्रोड्यूस होतात, पण क्रिप्टोगॅम्स असे आहेत ज्याच्यामध्ये स्पोर्स तयार होतात, सीड्स आणि फ्लावर तयार होत नाही. हे पूर्णपणे डोक्यात ठेवा. म्हणजेच दे रिप्रोड्यूस सेक्शुअली बाय गॅमेट बट सेक्स ऑर्गन्स आर कन्सिल्ड. कन्सिल्ड म्हणजे काय, तर ते हिडन असतात, म्हणजे तुम्हाला त्या प्लांटमध्ये फ्लावर दिसून येणार नाहीत. लक्षात येते का बघा. म्हणजेच त्या प्लांटमध्ये फ्लावर दिसून येणार नाहीत, म्हणजेच त्यांचे सेक्स ऑर्गन दिसणार नाहीत. म्हणून त्याचा अर्थ असा होतो, क्रिप्टो म्हणजे हिडन, म्हणजे झाकलेला, आणि गॅमस म्हणजे मॅरेज, म्हणजे थोडक्यात हिडन मॅरेज त्यांच्यामध्ये होतं. म्हणजे थोडक्यात सगळं हे जे काही फ्लावर आहे तसं ह्यांच्यामध्ये दिसून येत नाही, ते हिडन असतं, लपलेलं असतं, त्याच्यामुळे त्याला हिडन मॅरेज असं म्हटलेलं आहे. लक्षात येते का बघा. असे 2 ग्रुप्स मेनली प्लांटीचे डिवाइड होतात. आता सगळ्यात त्यामध्ये आपण बघू थोडासा किंगडम प्लांटीचा चार्ट, जे की ऑलरेडी मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये दाखवला होता, तरी एकदा बघा. बघा, किंगडम प्लांटी जर कन्सिडर केली, हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण अख्खा चॅप्टर तुम्हाला ह्या चार्टवरून समजणार आहे.
किंगडम प्लांटी जर कन्सिडर केले तर इट डिवाइड्स इंटू टू मेन ग्रुप्स, क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो सीडलेस प्लांट, बरोबर, म्हणजे ज्याच्यामध्ये सीड फ्लावर प्रोड्यूस होत नाहीत. आणि फॅनोग्रॅम्स म्हणजे ज्याच्यामध्ये सीड फ्रूट फ्लावर हे सगळं तयार होईल. लक्षात येते का बघा. आता क्रिप्टोगॅम्स जर कन्सिडर केले तर फर्दर दे आर डिवायडेड इंटू टू टाईप्स, नॉन व्हॅस्क्युलर प्लांट आणि व्हॅस्क्युलर प्लांट. आता इथं नॉन व्हॅस्क्युलर प्लांट असं का म्हटलेलं आहे, कारण ह्यांच्यामध्ये झायलेम फ्लोएम असे काहीही टिश्यूज प्रेझेंट नसतात, म्हणून त्याला नॉन व्हॅस्क्युलर प्लांट असं म्हटलेलं आहे. विच कंटेन्स मोर टू क्लासेस, जे की आहेत थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. आता ही नावं लक्षात ठेवा, कारण हे जे सगळे डीपमध्ये कॅरेक्टर आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे. बघा, किंगडम प्लांटी जर कन्सिडर केलं तर दोन ग्रुपमध्ये डिवाइड होतीये, क्रिप्टोगॅम्स फॅनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये सीड तयार होत नाही, आणि त्याच्यामध्ये परत दोन ग्रुप्स येतात, नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स आणि व्हॅस्क्युलर प्लांट्स. व्हॅस्क्युलर ह्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, ज्यांच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट असतं, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ व्हॅस्क्युलर. अँड इन विच झायलेम फ्लोएम इज ॲबसेंट, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ नॉन व्हॅस्क्युलर. लक्षात आलं का बघा. आता नॉन व्हॅस्क्युलरमध्ये मग पुढे जाऊन दोन डिव्हिजन पडतात, एक आहे ती थॅलोफायटा आणि दुसरी आहे ती ब्रायोफायटा. जेवढे पण काही शेवाळं आहे, अलगी आहे, शेवाळं म्हणजेच अलगी आहे, ती सगळी थॅलोफायटामध्ये येते. आणि ब्रायोफायटामध्ये तुम्ही कधी बघितलं असेल बघा, नेहमी पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिंतीवरती किंवा जमिनीवरती असं थोडंसं छोटी 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 झाडं आल्यासारखं स्ट्रक्चर दिसतं, जे की मी तुम्हाला फोटोग्राफ दाखवणारच आहे. तर ते सगळे ब्रायोफायटामध्ये येतात. त्यानंतर व्हॅस्क्युलर प्लांट जर कन्सिडर केले, म्हणजे ज्याच्यामध्ये झायलेम फ्लोएम प्रेझेंट असेल, ते कशामध्ये येईल, टेरोडोफायटामध्ये येईल, बरोबर. टेरोडोफायटाचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो, जसं की तुम्ही फन वगैरे ऐकलं असेल बघा. आता हे तुम्हाला फोटोग्राफ दाखवल्यावरती कळेल की नक्की फन म्हणजे काय. तर फन हे एक्झाम्पल टेरोडोफायटामध्ये येतं. त्यानंतर नेक्स्ट आहे फॅनोरोगॅम जर कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये फक्त व्हॅस्क्युलर प्लांटच प्रेझेंट असतात. म्हणजे जेवढे पण फॅनोरोगॅम्समध्ये प्लांट आहेत ते कसे आहेत, झायलेम फ्लोएम प्रेझेंट असणारेच आहेत. म्हणजेच काय, तर त्यामध्ये परत दोन डिव्हिजन होतात, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्ममध्ये परत दोन क्लासेस येतात, डायकॉटिलिडॉनी, म्हणजे मी सांगितलं होतं तुम्हाला की ज्यांच्या सीडमध्ये दोन कॉटिल्स असतील, म्हणजे जसं की पावटा, वाटाणा, ग्राउंडनट, हे सगळे त्याचे एक्झाम्पल येतील, बरोबर. आणि मोनोकॉटिलिडॉनी म्हणजे ज्यांच्यामध्ये सिंगल कॉटिलिडॉन असेल, म्हणजे ज्या सीडला फक्त एकच कॉटिलिडॉन आहे, त्याला म्हटलं जातं मोनोकॉटिलिडॉन. जसं की बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ज्वार, बाजरा, मेज, हे सगळे एक्झाम्पल मोनोकॉटिलिडॉनमध्ये येतं. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा. किंगडम प्लांटी जर कन्सिडर केलं तर दोन ग्रुप्स पडतात, क्रिप्टोगॅम्स फॅनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅममध्ये नॉन व्हॅस्क्युलर प्लांट, व्हॅस्क्युलर प्लांट. नॉन व्हॅस्क्युलरमध्ये परत दोन ग्रुप्स आहेत, थॅलोफायटा ब्रायोफायटा. व्हॅस्क्युलर प्लांट्समध्ये टेरोडोफायटा एकच आहे. आणि इकडे जर बघितलं फॅनोरोगॅम्समध्ये तर फक्त व्हॅस्क्युलर प्लांटच प्रेझेंट आहे, जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्या चार्टवरून प्लांटमध्ये इव्होल्युशन कसं झालं आहे बघा. आता स्टार्टिंग फ्रॉम थॅलोफायटा, पूर्वी जे प्लांट होते ते नॉन व्हॅस्क्युलर होते, बरोबर. मग त्यांना रूट स्टेम लीफमध्ये अशी बॉडी डिवाइड झालेली नव्हती प्लांटमध्ये. मग हळूहळू त्याला काय यायला लागले, तर फॉल्स रूट यायला सुरुवात झाली. म्हणजे कुठे दिसतात, हे ब्रायोफायटामध्ये दिसतात. मग त्यानंतर प्लांटची बॉडी रूट स्टेम लीफमध्ये कन्वर्ट झाली, म्हणजे टेरोडोफायटामध्ये. परत जिम्नोस्पर्ममध्ये व्हॅस्क्युलर प्लांट्स आले, बरोबर, म्हणजेच वेसल्स प्रेझेंट झाले, म्हणजे झायलेम फ्लोएम असं डिफरन्शिएशन झालं. आणि अँजिओस्पर्ममध्ये तर पूर्णच ते डेव्हलप झाले, म्हणजे सुरुवातीला सीड फ्रूट असं ते तर काही तयार करत नव्हते प्लांट, आणि अँजिओस्पर्ममध्ये मात्र फ्रूट सीड फ्लावर हे सगळं ते प्रोड्यूस करतात, ज्याच्यामध्ये परत दोन टाईप पडतात, डायकॉटिलिडॉनी आणि मोनोकॉटिलिडॉनी. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही बघितलं तर जे इव्होल्युशन आहे, उत्क्रांती आहे प्लांटमध्ये, ती कशी झाली, थॅलोफायटापासून ते अँजिओस्पर्मपर्यंत. लक्षात आलं का बघा. म्हणजे पूर्वी जे प्लांट होते ते थॅलोफायटाचे होते, म्हणजेच हे ॲन्सिस्टर आहेत अँजिओस्पर्मचे असं म्हटलं जातं. ॲन्सिस्टर म्हणजे हे सगळे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरोडोफायटा हे सगळे पूर्वज आहेत अँजिओस्पर्मचे असं म्हटलं जातं. म्हणजे प्रिमेटिव्ह ज्याला म्हटलं जातं किंवा ॲन्सिस्टर असं म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा, एकदम सोपं आहे कन्सेप्ट. आता ह्या सगळ्याच्या आपण
कॅरेक्टर स्टडी करणार आहे ह्या चॅप्टरमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा घेऊ आपण डिव्हिजन थॅलोफायटा, बरोबर. म्हणजेच कोणता ग्रुप घेणार आहे? क्रिप्टोगॅम्स, म्हणजे ज्याच्यामध्ये फ्लावर प्रेझेंट नसतात. आता बघा, डिव्हिजन थॅलोफायटा जर कन्सिडर केला तर काय सांगणार कॅरेक्टर्स? तर मेंबर्स आर मोस्टली ॲक्वॅटिक, हे लक्षात ठेवा. पहिलं कॅरेक्टर काय सांगणार? थॅलोफायटामध्ये जर पहिलं कॅरेक्टर कन्सिडर केलं तर इथले जेवढे पण काही प्लांट्स आहेत ते कसे आहेत? ॲक्वॅटिक आहेत, म्हणजे पाण्यामध्येच सापडतात. कारण हे जे एक्झाम्पलच मुळात आपण काय देतोय? अल्गी देतोय, बरोबर. मग शेवाळ कुठं असणार आहे? पाण्यातच असणार आहे. म्हणजेच मेंबर्स आर मोस्टली ॲक्वॅटिक, फ्यू ग्रो ऑन अदर प्लांट्स ॲज इपिफाइट्स. बघा, काही ॲक्वॅटिक आहेत पण काही जे आहेत ते दुसऱ्या प्लांटवरती पण ग्रो होतात. बघा, तुम्ही कधी बघितलं असेल की अल्गी, शेवाळ जे आहे ते दुसऱ्या प्लांटवरती पण येतं, ज्यालाच इपिफाइट्स असं म्हटलं जातं. म्हणजे ते दुसऱ्या प्लांटवरती जे ग्रो होतात दॅट वन इज कॉल्ड एज अ इपिफाइट्स. त्यानंतर सम ग्रो सिम्बायोटिकली अँड इपिझॉइक. आता मग कालच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला लायकेन्सबद्दल मी सांगितलं होतं, सिम्बायोटिक असोसिएशन, आठवते का? बघा, सिम्बायोटिकली म्हणजे काय? तर अल्गी आणि फंजाय ज्यावेळेस एकत्र राहतात त्याला सिम्बायोटिक असोसिएशन म्हटलं जातं. म्हणजेच अल्गी आणि फंजाय मिळून काय तयार करतात? लायकेन्स तयार करतात, बरोबर. म्हणजे ह्यातले मेंबर्स एकतर ॲक्वॅटिक आहेत किंवा दुसऱ्या प्लांटवरती राहतात किंवा सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात किंवा इपिझॉइक आहेत. इपिझॉइक म्हणजे काय? तर दे ग्रोईंग ऑर लिव्हिंग ऑन नॉन पॅरासिटिकली ऑन द एक्सटेरियर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, नॉन पॅरासिटिकली हा शब्द महत्त्वाचा आहे. जर ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती ग्रो होत असतील, मग ते प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल, त्यांच्या बॉडीवरती जर हे ग्रोथ होत असतील तर ते नॉन पॅरासाइट्स आहेत, म्हणजे त्यांना हार्मफुल ते नसतात. लक्षात येते का? बघा, म्हणून त्याला नॉन पॅरासिटिकली असं म्हटलेलं आहे, ज्यालाच इपिझॉइक असं म्हणतात. इपिझॉइक ह्या शब्दाचा अर्थ काय? तर ॲनिमल बॉडीवरती ते राहतात किंवा उगवतात पण त्यांना काहीही इजा पोचवत नाहीत, त्यांना काहीही हार्म करत नाहीत, अशा ह्यांना इपिझॉइक असं म्हटलं जातं. त्यानंतर ह्यांच्यामध्ये दुसरं कॅरेक्टर सांगायचं म्हटलं तर ॲक्वॅटिक अल्गी ग्रो इन मराईन ऑर फ्रेश वॉटर. बघा, जी अल्गी आहे, शेवाळं आहे, एकतर ते समुद्राच्या पाण्यामध्ये म्हणजे ज्याला आपण मराईन वॉटर म्हणतो किंवा फ्रेश वॉटर म्हणजे जे आपलं नदीचं वगैरे पाणी आहे तर त्याच्यामध्ये ग्रो होतं. नेहमी शेवाळं दोन ठिकाणी ग्रो होतं. बघा, जे समुद्राच्या पाण्यामध्ये आहेत ते शेवाळेचा प्रकार वेगळा आहे आणि जे नदीच्या पाण्यामध्ये सापडतात ते शेवाळाचा प्रकार वेगळा आहे. भरपूर साऱ्या अल्गीचे टाईप्स आहेत जे की काय आहेत ते आपण आत्ता बघणार आहे ह्या चॅप्टरमध्ये. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का? बघा, कॅरेक्टर थॅलोफायटामध्ये सगळे जे शेवाळे येतात एकतर ते ॲक्वॅटिक आहेत किंवा दुसऱ्या प्लांटवरती राहतात किंवा सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात किंवा एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती पण ग्रो होतात. त्यातले काही अल्गी ज्या आहेत त्या समुद्राच्या पाण्यामध्ये सापडतात, काही ज्या आहेत त्या फ्रेश वॉटर म्हणजेच गोड्या पाण्यामध्ये सापडतात. मग मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग. आता त्यातल्या काही ज्या अल्गी आहेत त्या फ्री लिव्हिंग आहेत. फ्री लिव्हिंग म्हणजे काय? तर स्वतःचं स्वतः त्या वेगळ्या असतात, कुठनावरही अवलंबून नसतात, त्यांना फ्री लिव्हिंग म्हटलेलं आहे. किंवा काही सिम्बायोटिक आहेत, जसं की आत्ता मी सांगितलं की फंजाय सोबत राहतात म्हणजे सिम्बायोटिक आहेत. त्यानंतर आता ह्यांची प्लांट बॉडी जर कन्सिडर केली म्हणजे अल्गीमध्ये त्यांची बॉडी जर बघितली तर ती कशी आहे? थॅलॉइड प्रेझेंट आहे. थॅलॉइड म्हणजे काय? तर एक साधं असं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, रूट, स्टेम, लीफ असं त्यांच्यामध्ये काहीही नसतं. जसं की तुम्ही बघा, जे फ्लावर तयार करणारे झाडं आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला मूळ दिसतं, स्टेम दिसतं, बरोबर, लीफ दिसतं, पानं दिसतात. तर तसं काहीही तुम्ही शेवाळ्याला दिसत नाही. बघा, तुम्ही कधी शेवाळं बघायचा प्रयत्न केला आहे का? जर केला नसेल तर आपल्या इथे भरपूर शेवाळं सापडतं. जर तुम्ही कधी गणपती घाटावरती गेला तर त्या पाण्यामध्ये भरपूर सारं शेवाळ आहे. ते कसं दिसतं रे शेवाळं? एकदम असं स्टिकी असतं, चिकट असतं, त्यानंतर असं एकत्र सगळं आलेलं असतं. तुम्ही कधी बघितलं आहे का शेवाळ्याचं रूट किंवा स्टेम किंवा लीफ असं काही बघितलं आहे का? नाही. असं काहीही डिफरन्शिएशन नसतं, म्हणजेच त्याला थॅलॉइड असं म्हटलं जातं. म्हणजेच काय? द बॉडी इज नॉट डिफरन्शिएटेड इन टू रूट, स्टेम अँड लीव्ज, हे लक्षात घ्या. त्यानंतर दे मे बी स्मॉल. हे कसे असतात? अल्गी स्मॉल असतात, युनिसेल्युलर असतात.
बघा, काही अल्गी युनिसेल्युलर आहेत पण काही मल्टीसेल्युलर पण आहेत बरं का. मग त्यांचे कॅरेक्टर काय सांगणार, दे मे बी स्मॉल युनिसेल्युलर मायक्रोस्कोपिक, म्हणजे काही अल्गी इतक्या लहान असतात, त्या एकच त्यांच्यामध्ये सेल असते आणि फक्त मायक्रोस्कोपमधूनच आपण त्यांना बघू शकतो. जसं की बेस्ट एक्झाम्पल त्याचं द्यायचं म्हटलं तर क्लोरेला, जे की फक्त असे छोटे 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 राऊंड दिसतात आणि हे जर आपण मायक्रोस्कोपमध्ये बघितले तरच ते दिसतात. पण हे कसे आहेत, नॉन मोटाईल आहेत. आता ह्या नॉन मोटाईल आणि मोटाईल शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. नॉन मोटाईल म्हणजे जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत, त्यांना नॉन मोटाईल असं म्हटलं जातं. आणि मोटाईल ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ मोटाईल. मग इथं आपण युनिसेल्युलर मायक्रोस्कोपिकचा एक्झाम्पल काय देतोय, क्लोरेला, जो की नॉन मेटाल आहे. आणि दुसरे एक्झाम्पल काय देतोय, क्लॅमॅडोमोना, जो की मोटाईल आहे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो जाऊ शकतो. आता क्लॅमॅडोमोनास जर तुम्हाला बघायचं असेल तर हे अशा प्रकारे स्ट्रक्चर दिसतं बघा. हे आहे क्लॅमॅडोमोनास, ज्याच्यामध्ये तुम्हाला असे हे फ्लॅजेला दिसत आहेत बरोबर, ज्याच्या थ्रू ते लोकोमोशन करतील म्हणजे हालचाल करतील. त्यानंतर नेक्स्ट बघा कॅरेक्टर काय सांगणार अल्गीचं, दे कॅन बी मल्टीसेल्युलर. आत्ताच मी सांगितलं काही अल्गी हा मल्टीसेल्युलर पण असतात, अनब्रांच्ड असतात. अनब्रांच म्हणजे काय, तर नुसतं एक असं साधा धाग्यासारखं स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये असतं, ज्याला फिलामेंट असं म्हटलं जातं किंवा फिलामेंटस लाईक स्पायरोगायरा. आता तुम्हाला, मला वाटतं की तुम्ही 9वी-10वीमध्ये स्पायरोगायरा बघितला असावा, जो की कसा आहे, अनब्रांच्ड आहे, म्हणजे फक्त एक धाग्यासारखं स्ट्रक्चर असतं स्पायरोगायराचं बरोबर. म्हणजेच दे कॅन बी मल्टीसेल्युलर, अनब्रांच, फिलामेंटस लाईक स्पायरोगायरा, किंवा जर ब्रांचिंग असेल त्यांच्यामध्ये हे असं, तर त्याला फिलामेंटस म्हटलं जातं, जसं की कारा. आता कारा हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, किंवा सर्गॅसम. आता सर्गॅसम म्हणजे काय, तर सर्गॅसम ही एक अल्गी आहे, शेवाळ आहे, जे की समुद्राच्या पाण्यामध्ये सापडतं. आणि असं म्हटलं जातं ते इतकं मोठी अल्गी आहे की जवळपास त्याची जर आपण उंची मोजायला गेलो तर ती 60 मीटर एवढी आहे. मग आत्तापर्यंत तुम्ही एवढं मोठं शेवाळ बघितलंय का सांगा, नाही बघितलं. एकदम छोटे छोटेच तुम्ही शेवाळ बघितले ना, बरोबर. पण एवढं मोठं सुद्धा शेवाळं असतं हे लक्षात घ्या. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे, सर्गॅसम नाव लक्षात ठेवा, ज्याला ह्यूज मॅक्रोस्कोपिक सीवीड असं म्हटलं जातं. सीवीड ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, वीड म्हणजेच मराठीमध्ये त्याला तण असं म्हटलं जातं, म्हणजे नको असलेलं झाड. लक्ष येते का बघा, नको असलेलं झाड त्याला वीड असं म्हटलं जातं, जे की आपल्या शेतामध्ये वगैरे ग्रो होतात बघा, ज्याला तण म्हणतात. म्हणजे लक्षात आलं का बघा, सर्गॅसम हा काय आहे, ह्यूज मॅक्रोस्कोपिक सी वीड आहे, ज्याची मेजरमेंट जर कन्सिडर केली तर ती किती आहे, 60 मीटर इन लेंथ अँड ऑल्सो ॲन अल्गा, इज ऑल्सो ॲन अल्गा. म्हणजे सर्गॅसम ही सुद्धा काय आहे, अल्गीच आहे, जी की समुद्राच्या पाण्यामध्ये सापडते. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर बघा, अल्गीचं काय सांगणार, द अल्गल सेल वॉल कंटेन्स आयदर. आता त्यांची सेल वॉल जर कन्सिडर केली अल्गीची, तर एक तर त्याच्यामध्ये पॉलिसॅकराईड असतात, जसं की सेल्युलोज असेल किंवा ग्लुकोजनी ती बनलेली असते. म्हणजे त्यांची जी सेल वॉल कन्सिडर केली तर ती कशाने बनलेली आहे, पॉलिसॅकराईडने बनलेली आहे, जसं की सेल्युलोज किंवा ग्लुकोज किंवा व्हरायटी ऑफ प्रोटीननी बनलेली आहे, किंवा काही वेळेस प्रोटीन आणि सेल्युलोज दोन्हीनी सुद्धा बनलेली असते. त्यानंतर त्यांच्यामध्ये फूड जे ते स्टोअर करून ठेवतात, लक्षात येते का बघा, ज्याला रिझर्व फूड म्हटलं जातं. रिझर्व फूड म्हणजे काय, तुम्हाला माहिती असेल की प्लांट जे असतात ते नेहमी स्वतःमध्ये अन्न साचवून ठेवतात बरोबर, आणि ते कोणाच्या फॉर्ममध्ये असतं, तर स्टार्चच्या फॉर्ममध्ये असतं, हे लक्षात घ्या. नेहमी नेहमी जे अन्न ते साचवून ठेवतात झाडं किंवा प्लांट, ते नेहमी कुणाच्या फॉर्ममध्ये असतं, स्टार्चच्या फॉर्ममध्ये असतं बरोबर. म्हणजेच रिझर्व फूड इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च अँड इट्स अदर फॉर्म, किंवा स्टार्चचे वेगळे जे फॉर्म असतात. आता ॲक्च्युली हे जर कन्सिडर केलं तर कार्बोहायड्रेट आहे, म्हणजेच कार्बोहायड्रेट थ्रू आपल्याला एनर्जी मिळते हे माहिती आहे बरोबर. तशीच प्लांटला सुद्धा एनर्जीची आवश्यकता आहे, म्हणून ते काय करतात, तर जे काही फूड मटेरियल आहे ते त्यांचं स्टार्चच्या फॉर्ममध्ये ते स्टोअर करून ठेवतात. त्यानंतर ह्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन जर कन्सिडर केलं तर रिप्रोडक्शन 2 प्रकारे अल्गीमध्ये सुद्धा होतं.
असेक्शुअली आणि सेक्शुअली. आता ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे मी असेक्शुअली सेक्शुअली म्हणजे काय. असेक्शुअली म्हणजे काय सांगणार की ज्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल असं काहीही डिफरन्सिएशन नसतं. आणि सेक्शुअली म्हणजे काय, जिथं मेल आणि फिमेल गॅमेट प्रोड्यूस होतात. लक्षात येते का बघा. त्यानंतर त्यांची लाईफ सायकल जर कन्सिडर केली, दे शो फिनॉमिना ऑफ अल्टरेशन ऑफ जनरेशन. बघा मी सांगितलं होतं तुम्हाला की काही वेळेस त्यांचं जनरेशन ते बदलतात. म्हणजे काही वेळेस ते डॉमिनंट हॅप्लॉइड फेज दाखवतील. आता हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड ह्या शब्दाचा अर्थ काय होतो बघा. हॅप्लॉइड म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम, हे लक्षात घ्या. हॅप्लॉइड म्हणजे काय, सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, आता ह्युमन बिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे 23 पेअर्स असतात क्रोमोझोमचे, बरोबर. म्हणजेच टोटल किती क्रोमोझोम असतात, 46 असतात. आता ह्याचा हाफ जर कन्सिडर केले तर किती झाले, 23 झाले. आणि डबल जर कन्सिडर केले तर 46 झाले, बरोबर. मग हॅप्लॉइड म्हणजे हाफ, म्हणजे 23 हे हाफ झाले, ज्याला हॅप्लॉइड म्हटलं जातं. आणि डिप्लॉइडचा अर्थ काय होतो, म्हणजे डबल, म्हणजे 46. लक्षात आलं का बघा. म्हणजे थोडक्यात हॅप्लॉइड आणि डिप्लॉइडचा कन्सेप्ट समजला का बघा, एकदम सोपा आहे. हॅप्लॉइड मीन्स हाफ क्रोमोझोम नंबर अँड डिप्लॉइड्स मीन्स डबल. लक्षात आलं का बघा. मग अल्गीमध्ये आपण काय सांगतोय, तर त्यांच्यामध्ये 2 फेजेस दिसून येतात अल्टरेशन जनरेशन लाईफ सायकलमध्ये. सगळ्यात आधी फेज जी असते ती डॉमिनंट हॅप्लॉइड असते, म्हणजे ते वर्चस्व गाजवते हॅप्लॉइड स्टेज, ज्याला डॉमिनंट म्हटलेलं आहे. आणि डिप्लॉइड जी आहे ती रिड्यूस डिप्लॉइड फेज आहे, म्हणजे जी वर्चस्व गाजवत नाही. एकदम साधा सोपा कन्सेप्ट आहे. त्यानंतर अल्गी जर कन्सिडर केले तर अल्गी आर क्लासिफाईड ॲज पर इट्स पिगमेंट. अल्गीचं पुढं जाऊन क्लासिफिकेशन कसं होतं की त्यांच्यामध्ये पिगमेंट कोणते प्रेझेंट आहेत, द्रव्य कोणते प्रेझेंट आहेत, त्याच्यावरून अल्गीमध्ये 3 टाईप्स पडतात. कोणते कोणते बघा, क्लोरोफिल, झॅन्थोफिल आणि फायकोबिलिन, असे 3 पिगमेंटवरून अल्गीचे 3 टाईप्स पडतात. क्लोरोफायसी, फिओफायसी आणि रोडोफायसी. सगळ्यात आधी आपण बघू क्लोरोफायसी, ज्याच्यामध्ये ग्रीन अल्गी ज्याला म्हटलं जातं, म्हणजेच क्लोरोफिल प्रेझेंट आहे, म्हणजेच हरितद्रव्य आहे. लक्षात येते का बघा. म्हणून त्याला क्लोरोफायसी असं नाव दिलेलं आहे. मग हे जे कॅरेक्टर काय सांगणार बघा, दीज आर मोस्टली फ्रेश वॉटर. नेहमी ही जी अल्गी आहे ती फ्रेश वॉटरमध्ये सापडते, म्हणजे आपलं जे समुद्राचं पाणी आहे, सॉरी, आपलं जे नदीचं पाणी आहे त्याच्यामध्ये सापडणार. पण काही ज्या आहेत त्या ब्रॅकिश वॉटरमध्ये सापडतात किंवा मराईन वॉटरमध्ये सापडतात. लक्षात येते का बघा. आता ब्रॅकिश वॉटर म्हणजे काय, तर जिथं समुद्राचं पाणी आणि नदीचं पाणी मिळतं. लक्षात येते का बघा. दॅट वॉटर इज कॉल्ड ॲज अ ब्रॅकिश वॉटर, हे लक्षात घ्या. मग काही अल्गी ज्या आहेत त्या गोड्या पाण्यामध्ये सापडतात, काही खाऱ्या पाण्यामध्ये सापडतात आणि काही मिक्स वॉटरमध्ये पण सापडतात. आता म्हणजे क्लोरोफायसीमधले जे मेंबर कन्सिडर केले, म्हणजेच ग्रीन अल्गी, ते कसे आहेत, मोस्टली फ्रेश वॉटरमध्ये सापडणारे आहेत. मग त्यांची प्लांट बॉडी कशी आहे, तर ह्या ज्या ग्रीन अल्गी आहेत किंवा क्लोरोफायसी ज्यांना म्हणतो, त्या कशा आहेत, युनिसेल्युलर आहेत, कोलोनियल आहेत. कोलोनियल ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, प्रेझेंट इन ग्रुप. नाव लक्षात ठेवा, कोलोनियल, ज्याला काय म्हटलेलं आहे, कोलोनियल, म्हणजे नेहमी कॉलनीजमध्ये राहतात. आता कॉलनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जिथं माणसं एकत्र राहतात त्याला कॉलनी म्हणतात, बरोबर. मग ह्या सुद्धा अल्गी कशा आहेत, युनिसेल्युलर जरी असल्या तरी त्या कशा आहेत, कोलोनियल आहेत, एकत्र राहतात, किंवा फिलामेंटस आहेत, म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं, ज्याला फिलामेंटस म्हटलेलं आहे. आणि सेल वॉल त्यांची कशाने बनलेली आहे, सेल्युलोजनी बनलेली आहे. म्हणजे कॅरेक्टर लक्षात येतात का बघा. क्लोरोफायसीचं कॅरेक्टर सांगायचं म्हटलं तर कसे आहेत, ते फ्रेश वॉटरमध्ये राहतात, युनिसेल्युलर आहेत, कोलोनियल आहेत, फिलामेंटस आहेत, सेल वॉल त्यांची सेल्युलोजनी बनलेली आहे. त्यानंतर क्लोरोप्लास्ट जर कन्सिडर केला, आता क्लोरोप्लास्ट म्हणजे काय, तर बघा ह्याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. क्लोरोप्लास्ट म्हणजे एक सेल ऑर्गॅनिली आहे, बरोबर. म्हणजे सेलच्या आतमध्ये एक ऑर्गॅनिली असते, ज्याच्या आतल्या बाजूला क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतो, म्हणजे हरितद्रव्य ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, अशा स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, क्लोरोप्लास्ट असं म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा, क्लोरोप्लास्ट म्हणजे काय. मग इथे क्लोरोप्लास्ट जर कन्सिडर केला ह्या अल्गीमध्ये, तर व्हेरियस शेप्सचे क्लोरोप्लास्ट असतात. मग काहीमध्ये डिक्स लाईक क्लोरोप्लास्ट असतात, काहीमध्ये प्लेट लाईक क्लोरोप्लास्ट असतात, काहीमध्ये रेटिक्युलेट शेप असतो, किंवा
काहींमध्ये कप शेपचे क्लोरोप्लास्ट असतात, किंवा काहींमध्ये असे रिबन शेपचे क्लोरोप्लास्ट असतात, किंवा काहींमध्ये असे स्पायरल असतात, जसं की स्पायरोगायरामध्ये बरोबर स्पायरल शेपचे असतात. मग त्यांच्याबरोबर त्या क्लोरोप्लास्टमध्ये काय प्रेझेंट असतं, तर क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी हे मेन पिगमेंट प्रेझेंट असतं. म्हणजे ज्याच्यामुळे हिरवा कलर जो येतो त्या अल्गेला, तो कुणामुळे येतो, तो क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बीमुळे येतो, हे लक्षात ठेवा. आणि ह्यांच्यामध्ये जे फूड आहे ते नेहमी स्टार्चच्या फॉर्ममध्ये ते स्टोअर करून ठेवतात. म्हणजे थोडक्यात ग्रीन अल्गीचे कॅरेक्टर लक्षात आले का बघा, एकदम सोपे आहेत. एक तर ते फ्रेश वॉटरमध्ये सापडतील, युनिसेल्युलर आहेत, कोलोनियल आहेत, नेहमी कॉलनीजमध्ये राहतात, फिलामेंटस आहेत, धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे, सेल वॉल सेल्युलोजनी बनलेला आहे, त्यांचा क्लोरोप्लास्ट म्हणजे ज्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतं वेगवेगळ्या आकाराचे असतात, डिक्स लाईक असतील, प्लेट लाईक असतील, रेटिक्युलेट असतील, कप शेप असतील, किंवा रेबन शेप असतील, किंवा स्पायरल असेल. आणि त्यांच्यामध्ये मेन पिगमेंट कोण असतं, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी, ज्याच्यामुळे त्यांना ग्रीन कलर येतो, म्हणून त्यांना ग्रीन अल्गी असं म्हटलं जातं. आणि त्यांच्यामध्ये जे काही फूड ते स्टोअर करून ठेवतात दॅट इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च. लक्षात आले का बघा कॅरेक्टर. आता हे जे एक्झाम्पल जर द्यायचे म्हटले ग्रीन अल्गीचे, तर काय काय येतात बघा. क्लॅमॅडोमोनास नाव लक्षात ठेवा, जी की ग्रीन अल्गी आहे. त्यानंतर कारा ही एक ग्रीन अल्गी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे बघा मेल आणि फिमेलचे गॅमेट्स दिसतील, म्हणजेच अँथ्रिडियम ज्याला म्हटलं जातं, आणि ओगोनियम ज्याला म्हटलं जातं, म्हणजेच एग, आणि अँथ्रिडियम म्हणजे स्पर्म. कळतंय. म्हणजे अशा प्रकारे कारा एक एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, काही वेळेस MCQsला विचारले जातात. ग्रीन अल्गीचे एक्झाम्पल काय सांगणार, क्लॅमॅडोमोनास, कारा, आणि दुसरं आहे स्पायरोगायरा. लक्षात आलं का बघा, ज्याच्यामध्ये बघा ही स्पायरल अरेंजमेंट असते बरोबर सायटोप्लाझमची, म्हणून त्याला स्पायरोगायरा असं म्हटलं जातं. हे जे की तुम्ही 9th आणि 10th स्टँडर्डमध्ये स्पायरोगायरा स्टडी केला असणार आहे बरोबर. म्हणजे पहिलं तुम्हाला लक्षात आलं का बघा क्लास, क्लोरोफायसी म्हणजेच ग्रीन अल्गी. त्यानंतर सेकंड वन इज, आता त्याच्या आधी थोडंसं कॅरेक्टर अजून सांगायचं राहिलं क्लोरोफायसीचं. क्लोरोफायसी जर कन्सिडर केली तर पायरिनॉइड्स आर लोकेटेड ऑन क्लोरोप्लास्ट. आता पायरिनॉइड्स म्हणजे काय, तर बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल, हे जे स्ट्रक्चर इथं दिसतंय बरोबर राऊंडेड, विच वन इज कॉल्ड एज अ पायरिनॉइड, जे की स्टार्च स्टोअर करून ठेवण्याचं काम करतात. जसं की मगाशी मी सांगितलं, नेहमी लक्षात ठेवा जे प्लांट आहेत ते त्यांचं फूड मटेरियल स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवतात, आणि ते कुठे ठेवतात, तर पायरिनॉइडमध्ये ठेवतात, जे की हे असं राऊंडेड स्ट्रक्चर इथं तुम्हाला बघायला मिळते. म्हणजेच पायरिनॉइड जर कन्सिडर केले तर ते कुठे लोकेटेड आहेत, क्लोरोप्लास्टच्या इथे लोकेटेड आहेत बरोबर. त्यानंतर मेंबर्स, आता ह्यातले मेंबर्स जर कन्सिडर केले तर दे आर रिच इन प्रोटीन, प्रोटीन रिच आहेत. सो म्हणून ते फूड म्हणून पण वापरले जातात. आता अल्गी जर कन्सिडर केली तर आपल्या इथे नाही, पण तुम्ही चायना जापानच्या ठिकाणी जर गेला तर तुम्हाला माहिती आहे का, शेवाळ्यापासून सूप बनवले जातात, आणि ते सूप तिथली लोक खातात, आणि म्हणून ते ॲज अ फूड म्हणून वापरले जातात, कारण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन अल्गीमध्ये सापडतं. इवन जे स्पेस ट्रॅव्हलर आहेत, म्हणजे स्पेसमध्ये जे जातात बरोबर, त्यांनासुद्धा अल्गी ॲज अ फूड म्हणून दिलं जातं बरोबर. कारण वरती गेल्यानंतर स्पेसमध्ये तिथं काय अन्न राहणार आहे का शिल्लक, खराबच होणार बरोबर. कारण ते काही लगेच 1-2 दिवसात परत येत नाहीत, त्यांना 3-4 महिने तरी लागतात यायला परत. मग त्यासाठी त्यांना अल्गी ही ॲज अ फूड म्हणून प्रोव्हाइड केले जातं. जसं की क्लोरेला असेल, क्लायमॅडोमोनास असेल, स्पायरोगायरा असेल, कारा असेल, वॉलवॉक्स असेल, उलोथ्रिक्स असेल, हे सारे एक्झाम्पल्स आहेत ग्रीन अल्गीचे. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का बघा, ग्रीन अल्गी एकदम सोपं आहे, साधं आहे. ओके, म्हणजे सगळ्यात पहिला क्लास क्लोरोफायसीचा लक्षात आला का बघा. इन अ नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी अबाउट फिओफायसी अँड रोडोफायसी. थँक्यू.